जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। याविषयी आता मनसेने जोरदार आंदोलन केलंय। फॉरवर्ड लाईन ते मध्यवर्ती रुग्णालय रस्त्यावर महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढून वृक्षारोपण केलंय। महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। येणाऱ्या गणपती बाप्पा आगमनापूर्वी शहरातील सर्वच रस्ते तात्काळ दुरुस्ती करावे अशी मागणी मनसेचे बंडू देशमुख आणि संजय घुगे यांनी केली आहे। उल्हासनगर शहराची जी दुरावस्था झाली आहे याला फक्त सत्ताधारी आणि प्रशासन दोघे जण जबाबदार आहेत। शिवसेने गेली 25 वर्ष जेव्हापासून 1996 ला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात जास्त जी सत्ता आहे ही शिवसेना आणि भाजपने भोगली। असं असताना सुद्धा या शहराचं दुर्दैव आहे, या शहरामध्ये एकही रस्ता नीट नाहीये, इमारतींचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे। आज उल्हासनगर शहरामध्ये एकही रस्ता माणूस चालू शकतो किंवा गाडी चालू शकते असा नाहीये। प्रत्येक रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते आहेत ते कळायला मार्ग नाहीये। पण या प्रशासनाने दुतरसारखी डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्याचं सोंग घेऊन लोकांना वेठीस धरतायत। आम्ही जर टॅक्स भरला नाही तर आमच्या घरावर जप्ती आणता, आमच्या घरासमोर बँड वाजवता। मग हे जर चांगले रस्ते किंवा मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे? पालिका प्रशासन झोपा काढते का? आयुक्त झोपा काढतायत का? जेव्हा आयुक्त इथे आल्या तेव्हा आम्हाला आशा होती की आयुक्तांकडनं काहीतरी होईल, परंतु या आयुक्तांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून लोकांचे शिव्या खायचं काम सुरू केलंय। मी आयुक्तांना आव्हान देतो, आज रस्त्यावर केलं, उद्याचं आंदोलन पालिकेत असेल। जर तुम्ही गणपतीच्या आधी हे सर्व रस्ते चांगल्या पद्धतीने दुरुस्त केले नाहीत तर पुढचं आंदोलन हे महापालिका आयुक्तांच्या कॅबिन मध्ये आणि मनसे पद्धतीने असेल याची त्यांनी नोंद घ्यावी। स्वतः ठेकेदार कबूल करतात की पैसे दिल्याशिवाय फाईलवर सही होत नाही। आम्ही जेव्हा एका ठेकेदाराशी बोललो तो बोलला महापालिका 1 किलो चिकन देते आणि सांगते 100 लोकांना खायला घ्यायला। मग आम्ही काय करणार रस्त्यावरती? याचा अर्थ समजून घ्या की भ्रष्टाचार केल्याशिवाय, पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही फाईलवर सही होत नाही आणि त्याच्याशिवाय रस्ते बनत नाही। त्यामुळे उरलेल्या पैशामध्ये वर्षानुवर्ष निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात। परंतु या पालिका प्रशासनाला थोडी शरम नाहीये की शहरातले लोक पैसे देतात, कर भरतात, सर्व आम्ही इन्कम टॅक्स भरतो, सेल टॅक्स भरतो, जीएसटी भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो, अनेक टॅक्स भरल्यानंतर सुद्धा जर आम्हा नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसतील या पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध आहे। उल्हासनगर शहरामध्ये पूर्ण रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रकार झालेला आहे आणि हा जो महत्वाचा जो रस्ता आहे या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की चालताना असं वाटतं की गाडीमध्ये की कुठेतरी आपण होडीमध्ये चालतोय। आणि अशा प्रकारे इथले व्यापारी सुद्धा आम्हाला भेटायला आले। व्यापारी बोलतो आम्ही महानगरपालिकेत गेलो, प्रत्येक वेळेला तक्रार दिली पण तो तक्रारीचं काही निरसन होत नाही। नगरसेवकांना सांगितलं पण नगरसेवक ध्यान देत नाही। तेच खड्डे, तेच ठेकेदार, ही जी पद्धत आहे ही काय चालू आहे? कारण की इथले जे अधिकारी आहे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्यामुळे त्याच ठेकेदारांना परत ते ठेका भेटतो आणि ते ठेकेदार त्या ठिकाणी थुकपट्टी लावण्याचं काम करतात। आणि यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजे, आयुक्तांना याची जाग आली पाहिजे। म्हणून आम्ही या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आमचे जे महिला पदाधिकारी आहेत त्यांनी खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे। जर लवकरात लवकर जर हे खड्डे भरले गेले नाही आणि गणपती उत्सव आता जवळ येतोय, हिंदूंचा सण आहे, पण अशामध्ये जर एखादी मूर्तीची जर विटंबना झाली आणि जर काही जर अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्व आयुक्त हे जबाबदार राहतील याची त्यांनी दक्षता घ्यावी। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।